नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. वाखरी जवळ अपघातात 2 महिला जागीच ठार. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनता संकटात. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे आरोप. पोटदुखीसाठी गेल्या डॉक्टरांकडे आणि नंतर कळलं किडनीच झाली चोरी. पंढरपूर सोलापूर मार्गावर महिला गाडी धावली. राजश्री लोंढे यांच्या प्रयत्नांना यश. शॉर्ट सर्किटने 5 एकर ऊस जळला. आणि मुलीच्या वाढदिवसाच्या खर्च टाळून राष्ट्रीय खेळाडूला केली 10,000 रुपयांची मदत. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर येथे वाखरी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 महिला जागीच ठार झाल्या असून मीराबाई संजय भोसले, माधुरी अशोक भोसले अशी मयत महिलांची नावे आहेत. वाखरी तालुका पंढरपूर येथील शाहीर मळ्याजवळ शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात कार गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. भोसले यांच्या परिवारात विवाह सोहळा असल्याने ते साहित्य खरेदीसाठी मीराबाई संजय भोसले वय 48, माधुरी अशोक भोसले वय 40 या दोघी कारमधून पंढरपूर येथे निघाले होते. वाखरीच्या जवळ शाहीर मळा येथे आले असताना त्यांच्या कारच्या मध्ये दुचाकी आडवी आली. या दुचाकीस चुकवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील दोन्ही महिला बाहेर रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाल्या. कोंढारपट्टा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय भोसले यांच्या दोघेही भावजई आहेत अशी माहिती समजते. वाखरी परिसरात अपघाताचे प्रकार वारंवार घडत आहेत. वेडी वाकडी वळणे वाखरीपासून पंढरपूरपर्यंत जाणारा एक मार्ग आहे आणि येणारा एक मार्ग असताना देखील त्याची अंमलबजावणी वाहन चालकाकडून होत नसल्यामुळे वाखरी परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण पोलीस ठाणे व पंढरपूर शहर वाहतूक शाखेने पंढरपूर ते वाखरी रस्ता वनवे करावा, जाणारा एक मार्ग आणि येणारा एक मार्ग करावा. त्यांचे उल्लंघन करण्यावर वाहन चालकावर कारवाई करावी, अन्यथा असे अपघात वारंवार घडतच राहणार. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनता संकटात आली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे. नरखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता शिबिर व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले की मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि इतर चुकीच्या निर्णयामुळे धोरणामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत. यामुळे भाजपचा 5 राज्यात पराभव झाला आणि 3 राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार आले. सत्तेवर येताच काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली. गेल्या निवडणुकीत खोट्या आश्वासने देणाऱ्या मोदी सरकारला जनतेने निवडून दिले, पण निवडून आल्यानंतर जनतेला त्रासदायक निर्णयाचा सपाटा लावला. म्हणून ही चूक पुन्हा करू नका. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत निवडून द्यावे असेही आवाहन त्यांनी यावेळेला बोलताना केले. तुमचं ऑपरेशन झालं आणि काही दिवसांनी डॉक्टरांनी तुमची किडनीच काढली असं सत्य जर तुम्हाला समजलं तर त्यावर तुमच्या पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही. असाच काहीसा प्रकार सोलापुरात घडला आहे. नागरिकांनो, गोरगरीब रुग्णांची फसवणूक आणि पिळवणूक आता नवीन राहिली नाही. मात्र देवदूत समजणारे डॉक्टरही अनेकदा खिसे कापू म्हणजेच गुन्हेगाराची भूमिका बजावतात आणि मग समोर उभं राहतं एक धक्कादायक आणि सुन्न करणारं वास्तव. सोलापुरातही असंच काहीसं घडल्याचा आरोप होतोय. सन 2016 मध्ये पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या सुनीता इमडे या सोलापुरातील नावाजलेल्या अश्विनी सहकारी रुग्णालयात ऍडमिट झाल्या. आजार मोठा आहे असं म्हणत डॉक्टरांनी ऑपरेशन तर केलं, मात्र सुनीताचं अख्खं आयुष्यच आता अधू झालंय. सुनीता या एकट्याच त्यांचे घर चालवतात. त्यांच्यावर त्यांच्या मुलाचीही जबाबदारी आहे. अशातच त्यांनी स्वखर्चाने ऑपरेशन केलं, पण डॉक्टरांनी काय केलं तर थेट त्यांची उजव्या बाजूची किडनी काढून विकली. कायमची गर्दी असणाऱ्या पंढरपूर बस स्थानकातील प्लॅटफॉर्मवरून शनिवारी फक्त महिलांना घेऊन महिला गाडी सोलापूर कडे धावली. सायंकाळी 6:15 वाजता सोलापूर येथून पंढरीत दाखल झाली.
यामुळे अचानक स्वतंत्र महिलांना घेऊन जाणारी गाडी सुरू झाल्यामुळे महिला वर्गातून एसटी महामंडळाचे कौतुक होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून भाजपा किसान आघाडीचा जिल्हा सरचिटणीस राजश्री लोंढे यांच्या निदर्शनास एक गोष्ट प्रकर्षाने आली होती। कायमच गर्दी हाऊसफुल असणारे पंढरपूर सोलापूर आणि सोलापूर पंढरपूर धावणारी बस एकट्या दुकट्या महिलेसाठी प्रचंड त्रासदायक ठरत होती। हीच गोष्ट ध्यानात घेत त्यांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकाकडे पंढरपूर येथून महिलांना घेऊन जाणारी स्वतंत्र बस सुरू करावी याची विनंती केली। गेल्या 7 डिसेंबर पासून त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले। शनिवारी सकाळी 8:15च्या सुमारास पंढरपूर बस स्थानकावरून स्वतंत्र महिलांसाठी पंढरपूर सोलापूर बस उभी राहिली। या बसचे स्वागत अनेक महिलांनी जागेवरच केले। याच वेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राजश्री लोंढे नन्हेगाव तालुका अक्कलकोट येथे शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठिणगीमुळे 5 एकर क्षेत्रातील ऊस आणि ठिबक सिंचन संच जळून खाक झाला। ही घटना गुरुवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। यात शेतकऱ्यांचे 7 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। नन्हेगाव येथील शेतकरी शोभा भीमराव मडिवाळ यांच्या शेतात विजेचे ट्रान्सफॉर्मर आहे। या ट्रान्सफॉर्मर जवळ तारांच्या घर्षणामुळे उडालेली ठिणगी ऊसाच्या फळात पडली आणि काही मिनिटातच वणवा पेटला। आग विझवण्यासाठी जवळपास पाणी नसल्याने आग भडकत गेली आणि संपूर्ण 5 एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला। या आगीत ठिबक सिंचनाचा संपूर्ण संच जळून खाक झाला। आगीमुळे ठिबक सिंचन संच आणि 5 एकर ऊसाचे मिळून 7 लाख रुपयांचे नुकसान झाले। गाव कामगार तलाठी यांनी या घटनेचे रितसर पंचनामा केला आहे। पंचनाम्यात 6.25 लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। मंगळवेढा येथील उद्योजक विजय गावडे यांनी स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसाचा अनाताही खर्च टाळून राष्ट्रीय खेळाडू असलेल्या श्रद्धा हाके हिला 10,000 रुपयाची मदत करत आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। विजय गावडे यांच्या ईशान्वी या मुलीचा शुक्रवारी वाढदिवस होता। त्यांनी तो अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला व वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांनी ही रक्कम श्रद्धा हाकेकडे सुपूर्द केली। पाटकळची सुकन्या व कुपसंगी येथील श्री कामसिद्ध विद्यालयाची विद्यार्थी श्रद्धा हाके ही आज राष्ट्रीय स्तरावर चमकत असून तिला आर्थिक पाठबळाची गरज आहे। तिने तिरुपती येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 1500 मीटर धावण्याच्या राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला तर 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। श्रद्धा हाके हिची इच्छाशक्ती प्रबळ आहे, परंतु घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने समाजातील दानशूरांनी पुढे येऊन तिला मदत करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत होती। त्यामुळे विजय गावडे यांनी सर्वात पुढे येऊन तिला 10,000ची आर्थिक मदत केल्याने गावडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी कामसिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी, श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव यशवंत माळी, भारत हाके, नंदुरबारचे प्राध्यापक गावडे व गावडे परिवारातील सदस्य उपस्थित होते। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। वाखरी जवळ अपघातात 2 महिला जागीच ठार। मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व्यापारी सर्वसामान्य जनता संकटात। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे आरोप। पोटदुखीसाठी गेल्या डॉक्टरांकडे आणि नंतर कळलं किडनीच झाली चोरी। पंढरपूर सोलापूर मार्गावर महिला गाडी धावली, राजश्री लोंढे यांच्या प्रयत्नांना यश। शॉर्ट सर्किटने 5 एकर ऊस जळला आणि मुलीच्या वाढदिवसाच्या खर्च टाळून राष्ट्रीय खेळाडूला केली 10,000 रुपयांची मदत। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।